जय जिजाऊ सर्वांना. आज एक छोटीशी कहाणी जी आपल्या बरीच वर्षापूर्वी घडून गेलेली, आपल्या भारत देशाला आजही अभिमानास्पद वाटणारी, प्रत्येकाला ती माहिती असणारी, पण कुठेतरी पुन्हा त्याचा विचार व्हावा, प्रत्येकाच्या लक्षात राहावं आणि ही छोटीशी कहाणी मी आज तुमच्यासमोर सादर करते. व्हिएतनाम देश हा अगदी छोटासा देश आणि बलाढ्य अमेरिका, अणुबॉम्ब आणि मोठा असा सशक्त अशा बलाढ्य अमेरिकेशी त्यांचं युद्ध चालू होतं. सैन्यबळ कमी आणि ही लढाई चालू गेली. त्या काळी 20 वर्ष ही लढाई चालू होती. अमेरिकेला वाटलं की आपण ह्यांना संपवू शकतो, हा छोटासा देश आहे असं त्यांना वाटत होतं. त्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि त्या गनिमी काव्यांनी मुघलांना हरवलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं आत्मचरित्र तिथे व्हिएतनाम सैनिकांना त्या गनिमी काव्यातून, त्या आत्मचरित्रातून कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या याचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांच्या त्या गनिमी काव्यातून एक एक पाऊल पुढं जात जात हळूहळू व्हिएतनामाला यश येताना दिसत आलं की आपण हळूहळू आता जिंकण्याच्या स्थितीत आलो आहोत, आपण अमेरिकेला हरवू शकतो. आणि हेच असं करत एक दिवशी ही अमेरिकेला, एवढ्या बलाढ्य अमेरिकेला व्हिएतनाम हे छोट्याशा देशाने हरवलं. आणि त्याच वेळेस व्हिएतनाम देशाचे राष्ट्राध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना ह्या जिंकण्यामागचं रहस्य सांगितलं. पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तुमच्या ह्या जिंकण्यामागचं रहस्य सांगा. तर त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी हिंदुस्थानाचा राजा, हिंदू राष्ट्रातला राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचलं आणि त्यांच्या गनिमी काव्याने आम्ही हे युद्ध लढत राहिलो आणि आमचा विजय झाला. हाच राजा जर आपल्या देशात असता, जन्माला आला असता, तर आपण अख्ख्या जगावर राज्य केलं असतं, असं ते त्या काळी बोलले होते. तसेच व्हिएतनामाच्या महिला परराष्ट्र मंत्री ह्याही बऱ्याच वर्षापूर्वी इथे येऊन गेल्या आणि त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधीजींचे स्थळ दाखवण्यात आले, समाधी दाखवण्यात आली. त्याच वेळी त्या महिला मंत्री त्यांनी बोलल्या की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे ते सांगा. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की महाराष्ट्रात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मग तिथं त्या गेल्या, त्यांनी तिथं महाराजांचं दर्शन घेतलं, तिथल्या मातीतला टिळा कपाळी लावला. त्याच वेळी त्यांच्याबरोबर आलेले अधिकारी, परराष्ट्राचे आलेले अधिकारी त्यांच्याकडे बघून आश्चर्यचकित झाले आणि त्यांना कौतुकी आणि भारावूनही गेले. आणि त्याच वेळी तेथून रायगडावरून त्यांनी त्यांच्या देशाला जाताना माती घेऊन गेल्या आणि त्यावेळेस त्या बोलल्या की ही माती मी माझ्या देशाच्या जमिनीमध्ये तिथे मिसळेल, मग जेणेकरून असेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे नेते आमच्याही देशात जन्माला येतील, असं त्या काळी बोलल्या होत्या. आणि तसेच त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष यांनी मरण पावल्यानंतर माझ्या समाधीच्या इथे, माझ्या कबरीच्या इथे एक छत्रपती शिवाजी महाराज सैनिक इथे सैनिकाची इथं समाधी आहे असं लिहा आणि सांगा असं सांगितलं होतं. आणि आजही तिथं तसं दिसतं. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा तो देश आजही त्याच पावलावर पाऊल टाकून तो चालत आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु आपल्याला याचा अभिमान तर वाटतोच, पण खरंच ज्या देशात असा राजा घडून गेला, ज्या महाराष्ट्रात असा राजा घडून गेला, त्या महाराष्ट्रात, त्या देशात खरंच त्या राजाचा एवढा सन्मान केला जातो आहे का? ते विचार घेतले जात आहेत का? तसं वागलं जातं आहे का? तसं राजकारण चालू आहे का? समाजकारण चालू आहे का? याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याची खरंच गरज आहे. खरंच आत्ताच आपल्या देशातले वातावरण बघता मला व्यक्त व्हावे लागले की एकदम हा छोटासा देश आहे, ते हार न मानता आपल्या राजाचे विचार घेऊन, आपल्या राजाचा गनिमी कावा घेऊन तो अशा बलाढ्य अमेरिकेला हरवू शकतो. तर आपल्या भारत देशातच तो जन्माला आलेला राजा
तर आपण भारत देश का एवढे मागे आहोत? आपण त्यांच्या विचाराने चालतोय का? ह्याचा विचार केला पाहिजे. खरंच आज त्यांचा कुठे पुतळ्याचा अपमान हो, त्यांचा बोलताना आपण राजकारणी लोकांचे सुद्धा तोंडातून असे वेगवेगळे अपमानास्पद शब्द येतात. पुन्हा माफी मागितली जाते. हे कितपत योग्य आहे? हे चुकीचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. एवढा मोठ्या राज्याचा आदर्श आणि आपल्या मातीत जन्मलेल्या राज्याचे विचार हे नक्की सगळ्यांनी घेणे गरजेचं आहे. आजकालचे वातावरण बघता भारत देशाची, महाराष्ट्रात खूप वाईट परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर आपल्या राज्याचे आणि आत्मचरित्र वाचलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. आत्ताचं वातावरण बघता भारत देश कुठेतरी मागे पडत चालला आहे विचारांनी आणि प्रत्येक गोष्टींनी. आणि विशेष करून मी सांगेन की ज्या काही घटना अशा घडत आहेत, ह्या कशामुळे घडतात याचाही विचार केला पाहिजे. आज बाहेर आपल्या जगामध्ये सगळीकडे आपल्या राज्याचं अभिमानाने नाव घेतलं जातं, त्याच आपल्या मातीत, आपल्या भारत देशात आपल्या कुठेतरी महाराजांचा, महापुरुषांचा अपमान होतो आणि त्यांचा अवमान केला जातो. हे कुठेतरी चुकीचं आहे. खरंच सगळ्यांनी ह्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून मी थोडक्यात बोललेले आहे आणि सगळ्यांना हे परिचयाचं आहे. मग काही राहून गोष्टी गेलेल्या असतील जे मला वाटलं, मी तसं व्यक्त झालेली आहे. खरंच नक्की याच्यातून ही गोष्ट पुन्हा कहाणी तुम्ही वाचावी, ऐकावी आणि याच्यातून काहीतरी घ्यावं, शिकावं, ह्यासाठी मी आज इथं व्यक्त झालेली आहे. आणि मला वाटतं खरंच आजची परिस्थिती बघता हे बोलणं गरजेचं होतं. अनेक गोष्टी आहेत जे विरुद्ध घडत आहेत, चुकीच्या घडत आहेत आणि का घडत आहेत, कशासाठी घडत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि खरंच हा विचार केला तर नक्कीच आपला देश पुन्हाच योग्य दिशेने चालेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व महापुरुषांच्या विचाराने जर आपला देश, आपली सगळी माणसं चालली तर नक्कीच जगात आपला एक नंबर देश होईल, ह्या शंकाच नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा बोध घ्यावा, विचार करावा आणि तशी कृती करावी. आणि राजकारण, समाजकारण करताना आणि व्यावहारिक जीवन जगत असताना कुठेतरी आपण चुकतोय, कुठेतरी पाय घसरतोय ह्याचा विचार करून नक्कीच ह्याच्यातून हा बोध घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र पुन्हा पुन्हा वाचावं, ऐकावं आणि तसं आचरण करावं असं मी विनंती करते आणि इथंच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.